निपाणीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा सन्मान रॅली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच तिरंगा ध्वजाप्रती सन्मानाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने निपाणीत हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात राष्ट्रध्वज घेऊन उत्साहात सहभागी झालेल्या नागरिकांनी दिलेल्या भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आमदार शशिकला जोल्ले यांच्या उपस्थितीत ही रॅली उत्साहात पार पडली. प्रारंभी तिरंगा सन्मान रॅलीला वीर राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून सुरुवात झाली. त्यानंतर रॅली कोटीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी चौक, नगरपालिका, जुना पीबी रोड मार्गे धर्मवीर संभाजी सर्कल येथे पोहोचली. तेथून पुन्हा वीर राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे येऊन रॅलीची सांगता करण्यात आली. रॅली दरम्यान नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. विविध वयोगटातील नागरिकांच्या सहभागामुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हर घर तिरंगाच्या माध्यमातून प्रत्येक घरात तिरंगा आणि प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान निर्माण व्हावा, हा संदेश या रॅलीतून देण्यात आला. यावेळी हाल शुगर उपाध्यक्षा गीता पाटील, भाजप शहराध्यक्ष राजू गुंदेशा, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, बंडा घोरपडे यांच्यासह शहर भागातील युवा मोर्चा अध्यक्ष, ग्रामीण भागातील युवा मोर्चा, महिला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. आपल्या देशाचा तिरंगा आज आमच्या हाती घेऊन आपण तिथं रॅली काढली. तिरंगा हातात आल्यानंतर माहित नाही, सगळ्यांना आपोआप जोश येतो आणि काहीतरी वेगळं वाटतं की आपला देश, आपली भारत माता, आपलं राष्ट्रभक्त हे सगळं देखील आपल्या लक्षात येऊन गेलं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, स्वतंत्र भारताच्या नंतर आपण 15 ऑगस्ट साजरा करत होतो कारण आपला देश स्वतंत्र झालं म्हणून. परंतु अनेक समस्या होत्या, अनेक प्रॉब्लेम्स होते. परंतु आज आपल्याला अभिमान वाटतोय की 2014ला स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नंतर आम्हाला एक दैवी पुरुष मिळाला आणि मला वाटतं की स्वामी विवेकानंदांचाच पुनर्जन्म आपल्या प्रधानी नरेंद्र मोदीजींच्या रूपामध्ये झालंय की काय. कारण त्यांचं देखील पूर्वाश्रमाचं नाव होतं नरेंद्र आणि आपल्या प्रधानमंत्रीजींचं नाव पण आहे नरेंद्र. परंतु त्यांनी आपल्या देशाचा धुरा सांभाळायला सुरुवात केल्यानंतर आपल्या देशामध्ये अनेक परिवर्तन झाले, अनेक विकास कामं झाली. जगामधले परदेशाचे लोक आपल्या भारताकडं, हे एक गरीब देश आहे, हे असं अनक्षरस्थ देश आहे आणि ह्या देशामध्ये कुठलंही चांगलं नाही असं जे काही सगळ्या जगामध्ये अफवा होती, मोदीजी आल्यानंतर ते सगळं पुसून काढलं. आज जगामध्ये 2047 मध्ये आपल्या भारत मातेला जगाच्या गुरुच्या सिंहासनावरती नेऊन पोहोचवण्याचा प्रयत्न आपले लाडके नरेंद्र मोदीजी करत आहेत. तर 15 ऑगस्ट, आज 15 ऑगस्ट आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करतो. परंतु आजच्या चिमुकल्यांना, आमच्या घरातल्या तिसऱ्या पिढीला, दुसऱ्या पिढीला आपलं देश कसं स्वतंत्र झालं, आपल्या देशासाठी ब्रिटिशांच्या गोळ्या आपल्या देशातल्या अनेक स्वातंत्र्य योद्धांनी आपल्या छातीवरती घेऊन आपलं प्राण ह्या देशासाठी गमावलं. आणि तेच नव्हे, आपल्या बाल शिवरायांना छत्रपती बनवणाऱ्या माता जिजाऊ कशा असतील, आपल्याच पाठीमागे कित्तूर राणी चन्नम्मांचा पुतळा आहे आणि ब्रिटिशांच्या विरोधात आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये, आपल्या ह्या भागामध्ये आपलं राणी म्हणून जे त्यांनी वागायला पाहिजे होतं ते राणीत्व त्यांनी बाजूला टाकलं आणि आपल्या प्रजांसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या मातेसाठी कित्तूर राणी चन्नम्मानी ब्रिटिशांच्या विरोधात आपल्या हातातलं सोन्याचा कडा फेकून टाकला आणि प्रजेंच्यासाठी हातामध्ये तलवार घेतली. अशा वीर राणी कित्तूर चन्नम्मांना देखील आज आम्ही वंदन करतोय. आणि अशा पद्धतीचं जे काही आपला स्वतंत्र इतिहास आहे, स्वतंत्रासाठी किती लोक काय काय केलं, तर आज आपल्या दुसऱ्या पिढीला, तिसऱ्या पिढीला ह्याचं महत्व कळणं गरजेचं आहे. म्हणून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी हे आपल्या देशभरामध्ये ह्याचं एक दिवाळीसारखं वातावरण सगळ्या घरोघरामध्ये असायला पाहिजे.
त्या घरातल्या जन्माला आलेल्या 4-5 महिन्याच्या बाळाला धरून आता शेवटचा श्वास घेणारे आजी आजोबांपर्यंत देशाभिमान, राष्ट्राभिमान आणि तिरंग्याचा महत्व, आणि एवढंच नाही तर आपल्या भारत मातेचं महत्व हे जाणून देण्यासाठी हर घर तिरंगा हे एक अभियान आपण राबवायला लागलोय. आणि 14 तारखेला आपल्या घरांच्या वरती तिरंगा आपण सगळ्यांनी फडकवायचा आहे आणि त्याला वंदन करायचं आहे. त्याच्या आधी आपण आपल्या भारत मातेचे ऋण फेडायचं आहे. आपण फुल नाही फुलाची पाकळी, आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असलो तरी प्रामाणिकपणे आम्ही सेवा केली, प्रामाणिकपणे आम्ही काम केलं तर ते इनडायरेक्ट आपल्या भारत मातेचं सेवा म्हणून ओळखलं जातं. म्हणून हे एक अवेअरनेस कार्यक्रम म्हणून आज आपण तिरंगा रॅली देखील आपल्या मोदीजींच्या स्वप्नामध्ये आज इथं निपाणीमध्ये देखील होत आहे. हे फक्त निपाणी एवढंच नाही तर अख्ख्या भारत देशामध्ये हे तिरंगा रॅली होत आहे. आणि 14 तारखेला आपण सर्वजण आपल्या आपल्या घरावरती तिरंगा आपण लहरायचा आहे. म्हणून आज हे एक मागणी आपण केली होती, तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. तर आपल्या इथले नगरचे भाजपा अध्यक्ष राजेश असू देत, आपले जयवंत असू देत, त्याच पद्धतीनं युवा मोर्चा अध्यक्ष असू देत आणि ग्रामीण आपल्या अध्यक्ष बाळासाहेब असू देत, आपलं ग्रामीणचं टीम असू देत किंवा आपल्या महिला मोर्चाच्या सिटीच्या अध्यक्षा योगिता